या घडीची महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे तिघेही लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार आहेत। छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याकरता हे तिघेही प्रयत्न करतील। आज छगन भुजबळ मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन करणार आहेत। मंत्रिपदावरून डावलल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत। भेटीची तारीख निश्चित नाही, पण नाशिकमध्ये भेट होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे तिघेही छगन भुजबळांना भेटणार आहेत। त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत। ही भेट कधी होईल, आज होईल, उद्या होईल का, नेमकी तारीख समोर आलेली नाही, पण याविषयी अधिक बोलूया आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याशी। प्रणाली, अखेर हे तीन महत्त्वाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याविषयीच काल नाराजी भुजबळांनी व्यक्त केली होती आणि हे तिघे आता भुजबळांची भेट घेणार आहेत। काय कळतंय नेमकं? भुजबळांची नाराजी ही राष्ट्रवादीला परवडणारी नाहीये आणि भुजबळांनी थेट म्हणजे यापूर्वी अनेकदा त्यांनी ऑफ रेकॉर्ड बोलताना किंवा नाव न घेता नाराजी व्यक्त केली होती, परंतु यावेळेला मात्र त्यांनी सरळ सरळ उघड नाराजी व्यक्त केलेली आहे की पक्षातले तीनच लोक निर्णय घेतात आणि इतरांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जात नाही। त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला तो अपमान वाटतो हे त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलंय आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठीच्या हालचाली सुरू होताना दिसत आहे। काल नरहरी झिरवळ असं म्हणालेले होते की एक शिष्टमंडळ जे आहे ते आजच नाशिकला रवाना होईल छगन भुजबळ यांची जी नाराजी आहे ती दूर करण्यासाठी। त्या व्यतिरिक्त आता जी माहिती मिळते आहे त्यानुसार पक्षातले तीनही वरिष्ठ नेते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल ज्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे छगन भुजबळांनी, हे सुद्धा छगन भुजबळ यांची येत्या 1-2 दिवसामध्ये भेट घेतील। स्थळ कुठलं असेल हे अजून कळू शकलेलं नसलं तरीही लवकरच ही भेट घेऊन छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि त्याचबरोबर नाराजी दूर करण्यासाठीचा काही वेगळा फॉर्म्युला जो आहे तो सुद्धा पुढे येतं का हे बघावं लागणार आहे। तसंही पक्षाच्या वतीनं त्यांना राज्यसभेवर जाल का अशा पद्धतीची विचारणा करण्यात आलेली होती, ज्याच्यावर नाराजी भुजबळांनी व्यक्त केलेली होती। त्यामुळे आता नाराजी त्यांची दूर करण्यामध्ये, त्यांची मनधरणी करण्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या या तीनही प्रमुख नेत्यांना यश येतं का हे बघावं लागणार आहे। परंतु आत्ताची ही मोठी बातमी आहे की एकीकडे आज छगन भुजबळ हे शक्ती प्रदर्शन करणार आहेत एक प्रकारे, कारण त्यांचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आज नाशिकमध्ये एकत्रित येत आहेत आणि ते छगन भुजबळांनी नेमकं काय निर्णय घ्यावा या संदर्भात कार्यकर्त्यांचं काय मत आहे हे आज छगन भुजबळ जाणून घेणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर आताची ही मोठी बातमी येते की पक्षातले तीनही वरिष्ठ नेते हे छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार आहेत। नक्की, धन्यवाद प्रणाली माहिती दिल्याबद्दल। ही मोठी बातमी आहे। भुजबळांना भेटून त्यांची नाराजी दूर केली जाते का आणि ती कोणत्या मुद्द्यांवर केली जाते हे बघणं महाराष्ट्राला ऐकायचं आहे। अजून एक मोठी बातमी येते, छगन भुजबळांसंदर्भातलीच ही बातमी आहे। छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता काही कार्यकर्ते नाशिकमधून अजित पवारांना भेटायला नागपूरला गेलेले आहेत। अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर ते होते आणि त्यांनी अजित पवारांची भेट पण घेतली। अजित पवार सध्या नागपूर इथल्या त्यांच्या शासकीय निवासस्थानी आहेत आणि तिथेच हे कार्यकर्ते त्यांना भेटण्याकरता जमा झालेले आहेत। छगन भुजबळ आज नाशिकमध्ये मेळावा घेत आहेत। ते समता परिषदेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत आणि त्यानंतर ते त्यांचा निर्णय घेतील असं कळतंय। भुजबळांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आज मेळावा पार पडतोय। संघर्ष सभेच्या समता परिषदेच्या सभेच्या माध्यमातून छगन भुजबळ आज भूमिका मांडणार आहेत। छगन भुजबळ यांना भेटण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजापूरकर हे भुजबळ फार्मवर दाखल झालेले आहेत। शरद पवार यांनी आपल्याला भुजबळ यांना भेटण्याकरता पाठवण्याचा राजापूरकर यांनी दावा केलेला आहे। छगन भुजबळ आज प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत आणि शक्ती प्रदर्शन करतायत। ही मोठी बातमी येते। शरद पवारांनी राजापूरकर यांना पाठवलेलं आहे छगन भुजबळांकडे त्यांना भेटण्याकरता। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, एका बाजूला अधिवेशन सुरू आहे पण राजकीय पटलावर खूप वेगवेगळ्या घडामोडी घडतायत। भुजबळ नाराज आहेत, 2 दिवस त्यांनी नाराजी बोलून दाखवली। आत्ता बातमी अशी येते की अजित पवार सुद्धा भेटतील त्यांना, पण त्याआधी भुजबळ फार्मवर काय घडतंय?
सुवर्णा, मी आता नाशिकच्या छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आहे आणि त्या ठिकाणी छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी काही प्रमुख पदाधिकारी जे आहे ते येत आहे. आज छगन भुजबळ त्यांच्या जाहीर सभेमधून आपली भूमिका जी आहे ती मांडणार आहे. मात्र तत्पूर्वी छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी शरद पवार पक्षाचे अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर हे छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी आलेले आहे. शरद पवार यांनी त्यांना भुजबळांना भेटण्यासाठी पाठवले अशा प्रकारचा दावा त्यांनी केलेला आहे. आपण भुजबळांना भेटण्यासाठी आलेला आहे. काय नेमकी आपली भूमिका आहे आणि काय मागणी घेऊन आपण इथे आलेला आहे? नाही, असं आहे की पहिले ती सदिच्छा भेट होती. फार महत्त्वाचं अगदी सांगतो. कारण असं होतं की आता आगामी काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ओबीसीचा आरक्षणाचा प्रश्न हा ऐरणीवरती पण आहे. आणि अशामध्ये भुजबळ साहेबांनी एक मोठी भूमिका घेतली होती. हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये लढाई देखील लढली होती. त्यामुळे येणाऱ्या ह्या आगामी काळामध्ये या निवडणुकाकडे सामोरं जात असताना ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न हा ऐरणीवर असताना त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी ओबीसीचा हा प्रश्न उद्भवलेला असतो. त्यामुळे एकंदरीतच या प्रश्नाच्या संदर्भामध्ये देखील असताना त्या ठिकाणी साहेबांची भेट घेणं अत्यंत गरजेचं होतं असं मला वाटत होतं. म्हणून त्यासाठी चर्चा करायला साहेबांना मी भेटायला आलो होतो. काही राजकीय चर्चा आज तुमची त्यांच्याबरोबर होणार आहे. आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहात. शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि भुजबळ यांनी मध्यंतरी भुजबळांनी शरद पवारांना सोडलं. आज तुम्ही शरद पवारांना त्यांच्या पक्षात असताना भुजबळांना भेटायला येत आहे. नेमकं भुजबळ नाराज आहे, त्यांची मनधरणी करणं किंवा ओबीसीचे नेते म्हणून पुन्हा राष्ट्रवादीत घेणं असे काही संकेत यातून? नाही, आम्ही बघ असं आहे की कोण कुठल्या पक्षामध्ये असतं हा एक भाग दिला असता तो त्यांचा पक्षाचा भाग असतो. परंतु त्या ठिकाणी एक सामाजिक उद्दिष्ट जर समोर ठेवलं तर एक नेतृत्व जे असतं, एखादं ओबीसीचं नेतृत्व असेल, त्या ठिकाणी मागासवर्गीय समाज, अल्पसंख्याक या नेतृत्वाला त्या ठिकाणी एक मान सन्मान असतो. आणि त्यामुळे ओबीसीचं त्या ठिकाणी काम करताना मी देखील भुजबळ साहेबांच्या अंडर मी काम केलेलं आहे. एक समाजाचा एक मोठा त्या ठिकाणी अधिभार मी त्या ठिकाणी घेतला होता. त्यामुळे भुजबळ साहेबांकडे त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळणं हे फार महत्त्वाचं असतं. पण सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की कालपरामध्ये जे आपल्या माध्यमातून आम्ही ऐकलं होतं की त्या ठिकाणी भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी मंत्रिपदातनं त्या ठिकाणी त्यांना हुकावं लागलं की त्यांना त्या ठिकाणी डावलण्यात आले करून. म्हणजे कुठेतरी त्या ठिकाणी मनामध्ये हे होते की एक ओबीसीचं नेतृत्व डावलायचं असं काही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ठरलं आहे का करून की ओबीसीचा त्या ठिकाणी वापर करायचा. आपण बघतोय राजा राजापूरकर आपल्यासोबत होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की छगन भुजबळांना डावललं गेलेलं आहे. ते थेट या सगळ्यावर बोलत नसले तरी ते आज छगन भुजबळांची भेट घेणार आहे. सुरुवातीला जरी त्यांनी सांगितलं की आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा इतर विषय घेऊन ते त्यांना भेटण्यासाठी आलेले आहे, हे जरी ते सांगत असले तरी त्यांनी आता छगन भुजबळांची भेट घेणं यामागे नेमकं कुठलं राजकारण दडलंय का हे देखील पुढच्या काळामध्ये स्पष्ट होईल. मात्र या सगळ्यामुळे छगन भुजबळ या सगळ्यावरती काय प्रतिक्रिया देतात हे सगळं बघणं आज महत्त्वाचं असणार आहे.